अनपेक्षित प्रेम भाग 13. महेंद्रसिंहने पहाटे सूरजला उठवले. सूरजने सर्वांना उठवले. सर्वांनी पटापटा आवरले आणि ते निघाले. सर्वप्रथम त्यांनी मोर पाहिले. रातथाराला जमलेले मोर. कित्येक मोर होते. मोरांना पाहून सर्वांना गंमत वाटत होती. आता थोड्या वेळाने हे सर्व पाणवठ्यावर जातील. महेंद्रसिंहने सांगितले. आपल्याला आजही पाणवठ्यावर आलेले पक्षी बघायला मिळतील? आदिनाथने विचारले. का नाही, जवळच पाणवठा आहे. हे मोरही तेथेच जाणार. आपणही निघूया. चला, कोरसमध्ये उत्तर मिळाले. महेंद्रसिंह जवळ म्हणाला होता खरं, पण तसे बरेच चालावे लागले. इथेच थांबा, आवाज नको, असे म्हणत महेंद्रसिंहने एका बाजूला बोट दाखवले. सर्वांनी त्याच दिशेने बघितले आणि सर्वांनाच आनंद झाला. लहान असलेल्या पाणवठ्यावर बरेच पक्षी जमलेले होते. तऱ्हेतऱ्हेचे आवाज करत तऱ्हेतऱ्हेच्या पक्ष्यांनी गर्दी केलेली होती. समोरचे दृश्य नितांत सुंदर होते. पक्ष्यांनी तो पाणवठा गजबजून गेला होता. पंखांची फडफड, तुषारांची उधळण, आवाजांचे अवरोह, परस्परांमधली सूक्ष्म नाती, त्यांच्या वागण्याच्या नाना तरा आणि पाणी पिण्याच्या आगळ्या वेगळ्या रीती, पक्षी जीवनाची आरबाट रूपं त्या पाणवठ्यावर दिसत होती. थोड्याच वेळात मोरही तेथे आले. बराच वेळ तेथे मोडला. वैभवने सुंदर दृश्य त्याच्या हँडीकॅममध्ये शूट केले. निघूया ना आता? महेंद्रसिंहने विचारले. हो, सर्वजण तेथून निघाले. थोडे पुढे जातात तोच समोरून एक मुंगूस धावत गेला. त्याला बघून सर्वांना गंमत वाटली. दादासाहेब, आम्हाला पक्ष्यांची घरटी बघायला मिळतील का? किरणने विचारले. होय, मिळतील ना, पण जंगलात पक्ष्यांची घरटी सहजासहजी नजरेस पडत नाहीत. त्यासाठी अनुभव हवा. पक्ष्यांचा मागोवा घेणारी तीक्ष्ण नजर हवी आणि भरपूर चालण्याची तयारी हवी. आमची तयारी आहे, सगळे एकदम म्हणाले. इथे थोड्या अंतरावर एक तळे आहे, तेथे प्रथम जाऊया. थोड्याच वेळात सर्वजण एक लहानशा तळ्याजवळ आले. या परिसरात तुम्हाला जंगली पानकोंबडी, टिबुकली, शेकोटी, जलकपोत, चांदी बदक असे पाणपक्षी आणि त्यांची घरटी दिसतील. काहींची घरटी पाण्यावर तरंगणारी असतात, जसे की ते बघा. ते चांदी बदक पक्ष्यांचे पाण वनस्पती गोळा करून एकत्र रचून केलेले घरटे. दादासाहेब, हे घरटे तसे 1.5-2 फूट लांबीचे दिसते. हो, काही घरटी तर यापेक्षाही मोठी असतात. सारस, क्रॉच पक्ष्यांचे घरटे बरेच मोठे असते. ते बघा. टिबुकली या अगदी छोट्या बदकाचे छोटेसे तरंगणारे घरटे. तरंगणारे घरटे मी प्रथमच पाहते, सोनल म्हणाली. आश्चर्य आहे, हे छोटे पक्षी कसे काय अशी पाण्यावर तरंगणारी घरटी बांधतात? पायल विस्मयाने म्हणाली. यालाच निसर्ग म्हणायचे, देवीदास म्हणाला. खरे आहे. चला, यासोबत अजून दाखवतो. तिकडे बघा, त्या तलावाच्या काठावर असलेल्या करंजाच्या झाडावर सुबक पक्षाचे छोटेसे वाटी एवढे घरटे आहे. महेंद्रसिंहने बोट दाखवत सांगितले. सगळ्यांनी ते घरटे पाहिले. हा पक्षी गोड शिट्ट्या मारत जवळच्या दुसऱ्या झाडावरून चोचीतून कोळिष्टके आणून आपल्या घरट्याला लिपत होता. इतक्या छोट्याशा पक्षाचे चोचीने बांधलेले सुबक आणि घट्ट विणीचे घरटे पाहून मन थक्क झाले होते सर्वांचे. पुन्हा चालणे सुरू झाले. तो बघा, तो नवरंग पक्षी. निळा, हिरवा, पिवळा, काळा, लाल असे विविध रंग त्याच्या अंगावर असल्याने त्याला नवरंग पक्षी म्हणतात. त्याचे घरटे उंच झाडावर फांद्यांच्या बेचकात अस्ताव्यस्तपणे काटक्या रचून बनवलेले असते. महेंद्रसिंह माहिती देत होता. सर्वजण कॅमेऱ्याने ते दृश्य टिपत होते. पुढे त्यांना महेंद्रसिंहने हळद्या पक्षाचे काड्या व बांबूंच्या पानांनी बनवलेले झुल्यासारखे घरटे आणि छोट्या निळसर रंगाच्या पक्षाचे सुंदर घरटे दाखविले. ते वाटीपेक्षा थोडे उबट होते. त्याच्या बाहेरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे बुरशीचे ठिपके होते. ते त्या पक्षाने मुद्दाम लावलेले असतात, वातावरणाशी घरटे एकरूप दिसावे म्हणून. आणखी पुढे गेल्यावर स्वर्गीय नर्तक या सुंदर नावाच्या सुंदर पक्षाचे घरटे महेंद्रसिंहने दाखविले. पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी असलेले होते ते घरटे. त्यातून तो पक्षी बाहेर पडला, अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाचा, डोके तेवढे काळे. पतंगाच्या शेपटीसारखी पांढरी शेपटी हवेत नाचवत तो छान उडत होता. ते सर्व पाहून सगळेच थक्क झाले होते. वैभव त्याच्या मूव्ही कॅमेऱ्याने सर्व काही शूट करीत होता. थोडे पुढे गेल्यानंतर अचानक मोरांचे जोरजोरात ओरडणे, माकडांचे खय्यक खय्यक ओरडणे ऐकू आले. महेंद्रसिंह सावध झाला. त्याने चटकन सावध केले. स्तब्ध उभे राहा, जवळच वाघ असण्याची शक्यता आहे. वाघ? कशावरून? माकडांचे ओरडणे, पक्ष्यांचे ओरडणे, मोरांचे ओरडणे अचानक वाढले आहे. म्हणजे जवळच वाघ आहे. मी माझी पिस्तूल स्वरक्षणासाठी तयार ठेवली आहे. तुम्ही हातातल्या काठ्यानिशी तयार राहा. वाघ कोठूनही येईल. महेंद्रसिंह हे खूप हळू आवाजात सांगत होता. सगळेजण जाम घाबरले होते. अचानक झालेला बदल आता त्यांच्याही लक्षात आला होता.
सगळेजण सभोवती पाहत होते. अंगावर काटा उभा राहिला होता. कुठल्याही क्षणी कुठल्याही दिशेने जंगलचा राजा दिसणार आहे. प्रत्यक्ष वाघ दिसण्यापेक्षाही तो दिसण्यापूर्वीचे ते रहस्यमय वातावरण अतिशय चित्तथारक झाले होते. पायलला स्वतःची धडपड ऐकू येऊ लागली होती. प्रत्येक क्षण जीवघेणा वाटत होता. पुढच्या क्षणी काय घडणार याची भीती प्रत्येकाच्या मनावर दडपण आणत होती. सगळेच जाम घाबरले होते. महेंद्रसिंहची तीक्ष्ण नजर सभोवती फिरत होती. प्रत्येक क्षण मोठा वाटत होता. 5-6 मिनिटे गेली आणि समोरच्या झुडपातून वाघ बाहेर आला. तो त्याच्या डौलदार चालीत पुढे जात होता. वाघाला समोर बघून नकळत सोनलच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. त्या क्षणी पुढे जाणाऱ्या वाघाने वळून बघितले. तो जागीच थांबला. त्याच्या पिंजारलेल्या मिशा, लाल डोळे, साक्षात समोर यमराज असल्याचा भास झाला सर्वांना. सोनल थरथर कापत होती. सूरजने तिला जवळ घेतले होते. पायलही जाम घाबरली होती. काही क्षण तसेच गेले आणि वाघ वळून पुन्हा चालू लागला. 5-10 पावले गेल्यानंतर तो समोरच्या झाडीत घुसला. वाघ दिसेनासा झाला. तरी क्षणभर भीषण शांतता राहिली आणि मग सगळ्यांनाच कंठ फुटला. जो तो बोलू लागला. सोनलला चिडवू लागला. सोनल अजूनही थरथरत होती. सूरजने तिला खाली बसवले. पाणी प्यायला दिले. वाघ पुन्हा आला तर? सोनलने प्रश्न केला. नाही येणार, महेंद्रसिंह ठामपणे म्हणाला. कशावरून? त्यालाही त्याचा जीव प्यारा असतो. एवढ्या माणसांवर तो हल्ला करणार नाही. म्हणून तर आम्ही तुम्हाला सारख्या सूचना देत आहोत. एकटे दुकटे फिरू नका. ग्रुपमध्येच राहा. महेंद्रसिंह म्हणाला. चला आता परतूया. पोटात कावकाव सुरू झाली आहे, वैभव म्हणाला आणि सगळे परतू लागले. येतानाच सगळे नदीवरून फ्रेश होऊन आले. म्हादू, वाढ बाबा सगळ्यांना. सगळे चांगलेच भुकेले आहेत, सूरजने म्हादूला सांगितले. वैजी, सरकार आता वाढतू समद्यासनी. सगळ्यांची जेवणं झाली. जेवून जो तो जागा बघून लवणला. पायल आणि सोनल एका झाडाच्या बुंद्याजवळ झाडाच्या सावलीत येऊन बसल्या. अजूनही वाघ पाहिल्याचा क्षण त्या विसरू शकत नव्हत्या. त्यांच्या त्याच गप्पा सुरू होत्या. सूरज तेथे आला. अरे, अजून वाघ पुराणच सुरू आहे, मस्करीच्या सुरात सूरज म्हणाला. सूरज, प्राणी संग्रहालयात वाघ पाहणं आणि प्रत्यक्ष जंगलात वाघ पाहणं काय फरक असतो, तो आज अनुभवला आम्ही, पायल म्हणाली. होय रे, माझी तर किंकाळीच बाहेर पडली. सोनल, तू एकटी असताना तुला वाघ दिसला असता तर? सूरजने हसून विचारले. तर वाघाने हिला मारो न मारो ही नुसती त्याला बघूनच ढेर झाली असती, पायल हसून म्हणाली. आणि तू? सूरजने पायलला प्रश्न केला. मी पण कदाचित. ए पायल, कदाचित नाही, हमखास म्हण. माझ्या आधी तूच ढेर झाली असतीस, सोनलही हसत म्हणाली आणि पायलने होकारार्थी मान हलवली. सूरज, आता आपण परतूया. घरी वाट पाहत असतील, पायल म्हणाली. आईसाहेबांनी जत्रा करून जायला सांगितले आहे, तेव्हा तुम्हाला राहावेच लागेल. अरे पण बिन काही नाही. घरी गेल्यावर मी तुझ्या घरी फोन करून कळवतो. खरे सांगू, इथे तुमच्या सगळ्यांबरोबर खूप मज्जा येते आहे. ही ट्रिप खूप एन्जॉय करते मी. मलाही इथे राहावेसे वाटते. मग तर झाले, तू जत्रा करूनच जा. खरे म्हणजे मला जत्रा बघायची आहे एकदाचे, पायल मनातले सांगून मोकळी झाली. ए होईना बात. सूरजलाही आनंद झाला. घ्या विश्रांती घ्या. सूरज निघून गेला. सोनल आणि पायल सतरंजीवर लवणल्या आणि थोड्या वेळातच त्यांना छान झोप लागली. दादासाहेब, आता पुढचा प्लॅन काय आहे, आदिनाथने विचारले. अरे, वाघाला बघून तुमच्या लेडीज घाबरल्या, तेव्हा आता जंगलात पुढे जाणे नको. मग काय करूया? इथे थोड्या अंतरावर एक मंदिर आहे, ते बघायचे का? मंदिर? या जंगलात? हो, समोरच्या डोंगरावर. महेंद्रसिंहने एका डोंगराकडे बोट दाखवत सांगितले. जाऊया रे, मज्जा येईल, वैभव म्हणाला. दादासाहेब, जाऊया तेथे, आदिनाथने होकार दिला. एक लक्षात घ्या, तेथे वाट खूप अरुंद आहे. तोल सांभाळत काही ठिकाणी जावे लागते. पण देऊळ पाहण्यासारखे आहे. तेथून जंगलाचे रूपही छान दिसते. मग तर ठरलेच, जाऊया तेथे, देवीदास म्हणाला. बरे, कधी निघायचे, वैभवने विचारले. उद्या सकाळी. मग आजची संध्याकाळ काय करायचं, किरणने विचारले. आजच निघूया का? तेथे पोचायला अंधार होईल, महेंद्रसिंह म्हणाला. मग तेथे स्टे करता येणार नाही का? देवळात राहता येईल, पण अंधारात वाट दिसली नाही तर? नकोच, आता नको निघायला. उद्या लवकर निघूया, महेंद्रसिंहने सांगून टाकले. त्याला कोणता धोका स्वीकारायचा नव्हता आणि त्याचा तो विचार योग्यही होता. पायलला जाग आली. तिने पाहिले संध्याकाळ झाली होती. गार वारे सुटले होते. सोनल अजून झोपलेली होती. माधू चूल पेटवीत होता. पायल उठली, ती माधूजवळ गेली. बाकीचे कुठे गेले आहेत? पवायला. पोहायला? वैजी, केव्हा गेलेत? कवाच गेल्या ती, आता येत्याल.
आम्हाला उठवायचे तरी होते. तुम्हासनी वाईट झोप लागली होती. पायलने सोनलला उठवले. बघ ना, आपल्याला सोडून सगळे स्विमिंगला गेलेत, पायलने सांगितले. येऊ दे त्यांना, मग बघू, सोनल म्हणाली. तुम्हासनी चहा देऊ, माधूने विचारले. दे बाबा. माधूने चहा दिला, सोबत बिस्किटे. दोघीजणींनी चहा घेतला. थोड्याच वेळात सगळे परतले. कधी उठलात तुम्ही दोघी, सूरजने विचारले. थोडा वेळ झाला. पण काय रे, आम्हाला सोडून तुम्ही सगळे स्विमिंगला कसे काय गेलात, सोनलने रागावून विचारले. अगं, तुम्हाला दोघींना छान झोप लागली होती, म्हटलं झोपू देत, आदिनाथ म्हणाला. उठवायचे होते, उठलो असतो आम्ही. सॉरी सॉरी सॉरी, किरण म्हणाला. आणि उगाच वाद नको म्हणून बाकीचेही सॉरी म्हणाले. जाऊ दे, माफ केले, पण पुन्हा असे करू नका, सोनल दबावात म्हणाली. आणि सगळ्यांनाच हसू आले. माधूने सगळ्यांना चहा बिस्किटे दिली. तेवढ्यात महेंद्रसिंहही आला. त्याने ससा आणला होता. माधू, आज याचा मस्तपैकी रस्सा कर. वैजी सरकार. सशाचे मटण एकदम मस्त, सूरज म्हणाला. मलाही आवडते, आदिनाथ म्हणाला. मी तर कधी खाल्ले नाही, पायल म्हणाली. मी सुद्धा, सोनल, किरण म्हणाला. खाऊन तरी बघा, सूरज म्हणाला. माधू त्याच्या कामाला लागला. एक ब्रेकिंग न्यूज सांगू, आता दादासाहेबांनी आदिनाथला वाचविले, किरण म्हणाला. म्हणजे रे, सोनलने विचारले. अगं, आदिनाथच्या बाजूला नदीत अचानक मगर आली. मगरीला पाहून आदिनाथ भयंकर घाबरला. त्याला आम्ही सगळे ओरडून सांगत होतो, बाजूला हो, इकडे ये, पण तो अगदी दगडाचा झाला होता आणि मगर त्याच्या जवळ येत होती. प्रसंगावधान बघून दादासाहेबांनी आम्हाला काठावर जायला सांगितले आणि ते आदिनाथच्या दिशेने गेले. त्यांनी आदिनाथला अक्षरशः ओढून बाजूला आणले. मगरही त्यांच्या मागे जोरात येत होती आणि दादासाहेब आदिनाथला घेऊन पुढे. अगदी चित्तथरारक क्षण होते ते. शेवटी आदिनाथला प्रथम काठावर ओढून घेतले आम्ही सगळ्यांनी आणि मग दादासाहेब काठावर आले. धूम ठोकली तेथून आम्ही सगळ्यांनी. हॉरिबल, सोनलच्या तोंडून शब्द बाहेर पडला. बापरे, आपण दोघी नव्हतो तेच बरे झाले, पायल म्हणाली. आणि मग आदिनाथला सगळे चिडवू लागले. त्याची तेव्हाची ॲक्शन करू लागले. प्रत्येकजण आपल्या परीने त्याची टर उडवू लागले. आदिनाथ आपली तेव्हाची रिॲक्शन बघून हसत होता. त्यानंतर जेवून सगळे गप्पा मारीत बसले आणि मग हळूहळू एक एक जण झोपण्यासाठी उठू लागला. महेंद्रसिंह झोपला. थोडा वेळ महादू जागा राहणार होता. महादूबरोबर सूरजही थोडा वेळ पहारा करणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पायलला जाग आली. सगळे झोपले होते. सहज तिचे लक्ष महेंद्रसिंह झोपला होता तेथे गेले. त्याची जागा रिकामी होती. कुठे गेला हा एकटा, पायलच्या मनात प्रश्न येऊन गेला. आम्हाला सांगत असतो एकटे दुकटे कुठे जाऊ नका आणि हा मात्र एकटा फिरतोय. ती उठली. तिने इकडे तिकडे सगळीकडे पाहिले. तिने सूरजला उठविले. सूरज उठ, अरे तुझे ब्रदर कुठे दिसत नाहीत. दादासाहेब, होय, असतील जवळपास, त्यांची काळजी करू नकोस. अरे पण सूरज, ओ हो पायल, प्लीज तू झोप, मलाही झोपू दे. पायलचा नाईलाज झाला. ती तिच्या जागेवर आली, पण तिच्या डोक्यातून महेंद्रसिंहचा विषय गेला नाही. ती बसून राहिली. अर्ध्या पाऊण तासाने महेंद्रसिंह तेथे आला. त्याने पायलला बसलेली पाहिली, पण तो काही बोलला नाही. पायलच्या मनात आले, याची काळजी करीत आपण बसलो एवढा वेळ, पण त्याला त्याचे काही नाही. जाऊ दे, आपण आणखीन थोडा वेळ झोपूया, उजाडायला अजून अवकाश आहे. ती पुन्हा झोपली. महेंद्रसिंह मनात विचार करीत होता, ही पायल एवढ्या लवकर का उठून बसली होती? तिला काही पाहिजे होते की काही होत होते? आपण विचारायला पाहिजे होते. पण त्या दिवशी झालेल्या भांडणापासून तिच्याबरोबर बोलायची इच्छाच होत नाही. जाऊ दे, काही पाहिजे असते तर तिने आपल्याला सांगायचे होते. ती काही बोलली नाही तर आपण कशाला एवढा विचार करतो आहोत, त्याने स्वतःच्या मनाची समजूत घातली. थोड्या वेळाने महेंद्रसिंहने सूरजला उठविले. दादासाहेब, कुठे गेला होतात? मी फ्रेश होऊन आलोय. आमची पायल तुम्ही इथे नाहीत हे पाहून घाबरली, मला उठवीत होती. मी तिला म्हणालो सुद्धा, दादासाहेबांची काळजी करू नकोस. बरे बरे, उठ, सगळ्यांना उठव. महेंद्रसिंहला सूरजचे शब्द आठवत होते. ती तुमची काळजी करीत होती का कोण जाणे, पण त्याला बरे वाटले आणि मनातून तो ओशाळला. ती आपली काळजी करत होती आणि आपण तिला असे बसलेले पाहून देखील एका शब्दाने तिची विचारपूस केली नाही. चुकलेच आपले. सगळे उठले, फ्रेश होण्यासाठी गेले. माधूने चूल पेटविली. त्याने चहाला आदण ठेवले. थोड्याच वेळात सगळे येऊ लागले. चहा, चिवडा आणि बिस्किटचा नाश्ता घेऊन पुढे जाण्यासाठी सगळे सज्ज झाले. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक
शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.